नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि भरपूर दिवसानंतर व्लॉगसुद्धा शेअर करते आहे तुमच्याबरोबर. तर संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहे आणि तरीही मी स्कूलमध्ये आहे. तर त्याचं कारण असं की आज स्कूलमध्ये ट्रेनिंग असल्यामुळे आज एक्स्ट्रा टाईम थांबणं गरजेचं होतं आणि बाहेर बघा पावसाचं वातावरण इतकं सुरेख झालेलं आहे आणि फायनली 6 वाजता सुट्टी झाली आणि बाहेर वातावरण इतकं छान झालेलं आहे ना की खूप मस्त वाटतं. असं वातावरणामध्ये सुट्टी झाल्यानंतर असं वाटतं छान लॉंग डेटला जावं, पण आता तेवढा वेळ नव्हता. पण सगळा थकवा निघाला. इतकं छान मस्त रम्य वातावरण बघितल्यानंतर मला घ्यायला भरत आलेले आहेत. आज भरतचा बड्डे आहे. विशेष असा काहीच प्लॅन नाही आहे ॲक्च्युली, कारण त्यांच्या बाबांचं म्हणजे आईच्या माझ्या सासूबाईंच्या वडिलांचं आज 13वं असल्यामुळे केक कट करायचं नाही असं ठरलं होतं. मी फक्त मग त्यांना म्हटले गिफ्ट देऊया. दुसऱ्या दिवशी मी हे गिफ्ट त्या दिवशी पॅक केलं, लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. सो तेच आता बघूया. आता जाऊ द्या ना, ट्रान्सपरंट चिकटपट्टी सापडत नव्हती तेव्हा खूप घाईत केलं मी. काय ओपन तर करा. सरप्राईज असतं पप्पा. हा नाही बाबा, एवढी मोठी नाही झाली मम्मी अजून मोबाईल घेऊन दे. इट्स व्हेरी नीडेड फॉर यू, है ना? शो हिअर. ओपन करा. पॅकिंगच खूप भारी येते ह्या वस्तूंची. हे कॉर्ड आणि हे रबर्स. कॉर्ड पण छान आली त्यांची. मंगळसूत्राचे हेडफोन हवे होते ना तुम्हाला? ट्राय करून बघा. कनेक्ट करा ना ब्ल्यूटूथने. व्हॉइस क्लॅरिटी वगैरे समजेल ना मग. आवडलेत? हॅपी हॅपी. थँक्यू. मोस्ट वेलकम. भरतला गिफ्ट वगैरे दिलं. त्याच्यानंतर मग वेळ होता माझ्याकडे, तर ही ॲक्च्युली नेक्स्ट डेची क्लिप आहे. तर आवडलं त्यांना गिफ्ट आणि ते गरजेचं होतं. म्हणजे मला असं वाटतं की आलतू फालतू गिफ्ट देण्यापेक्षा जे नीडेड आहे ते दिलेलं बेटर असतं. लक्षातही राहतं आणि यूजमध्येही येतं पडून राहण्यापेक्षा. तर आता दुसऱ्या दिवशी मी मस्त बनवते आहे शुगर फ्री हेल्थी लाडू. खूप दिवस झाले आता सध्या गोडची क्रेविंग वाढलेली आहे. मला चहा टोटली बंद करायचा असल्यामुळे मला शुगर फ्री आयटम खायचे आहेत. असे नाही की ब्राऊन शुगर वगैरे ॲड करायची मला, तर नाही. मी जास्त जो कल आहे तो हेल्दी, ज्याच्यामधनं खूप सारे व्हायटमिन्स त्याच्यानंतर प्रोटीन्स वगैरे मिळतील अशा वेने जायचा प्रयत्न करते. म्हणून मग म्हटलं की चला आज मस्त असे लाडू बनवून घेऊया. बाहेर जाऊन सगळा सामान आणलेला होता, तर इथे मी थोडंच बनवून बघते आधी पहिले की कसे बनतात. त्यामुळे अगदी थोडं प्रमाण आहे ह्या लाडूंचं. तर साधारणतः एक छोटी वाटी मी शेंगदाणे घेतले. दाणे छान भाजून घेतलेले आहेत, जाळायचे नाही. छान व्यवस्थित त्याचं वरचं साल निघायला लागेल तर समजायचं की ते भाजलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर गॅस मंद करून जवस भाजून घेते आहे. जवसाचं महत्त्व सांगितलं तितकं कमी आहे. खूप सारे महत्त्व केसांसाठी म्हणा, गुडघ्यांसाठी म्हणा, संपूर्ण बॉडीसाठी जवस ही खूप फायदेशीर असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत मी हेअर ऑइलच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. हेअर पॅक, हेअर ऑइल. जवस भाजल्यानंतर शेंगदाणे थंड झालेले असतात, तर शेंगदाण्याचे साल काढून घेते आहे. ॲक्च्युली मला साल राहू द्यावे असे वाटतात, कारण कॅल्शियम असतं शेंगदाण्यांच्या सालामध्ये. पण आता ते थोडं लाडूमध्ये चांगलं नाही दिसणार, म्हणून म्हटलं की ठीक आहे काढून घेऊ. आणि त्यानंतर ग्लासच्या मदतीने असे प्रेस करून मी थोडे दाबून घेतलेले आहेत. खलबत्त्यात न कुटता किंवा मिक्सरमध्ये न जाडसर दळता या पद्धतीने जर शेंगदाणे बारीक करून घेतले ना दाणेदार, तर काय होतं ते खातानाही चांगले लागतात आणि जे लाडू बनवणार आहे ते त्याच्यातही ते चांगले दिसतील. म्हणून मग मी हा प्रकार निवडला शेंगदाणे बारीक करण्यासाठी. त्यानंतर पुढचं जे इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे ते आहे बदाम. तर आता माझ्याकडे बदाम आहेत तर मी बदाम टाकते आहे. तुम्ही त्याच्यामध्ये अजून ॲडिशनल काजू, पिस्ताचिओ
अंजीर वगैरेसुद्धा टाकू शकतात. पण मग मला एकतर काजू नव्हते, मी फक्त बदाम घेऊन आलेली होती आणि पिस्ताशिओ पण आवडत नाही. अंजीर पिस्ता हे प्रकार मला जास्त आवडत नाही, म्हणून मग मी अवॉइड केलं. आणि जे होतं किंवा जे हेल्दी आहे ते मी ॲड करते आहे. आता शुगर फ्री बनवायचं म्हटलं तर तिथे आपल्याला अंजीर किंवा खजूरचा वापर करावाच लागणार आहे. तर हे थोडेसे ओलसर खजूर आहेत, 2-3 प्रकारचे खजूर डीमार्टला असतात, तर त्याच्यातले मला हे खूप आवडले. म्हणजे इझी टू चावण्यासाठी खूप इझी आहेत. म्हातारे व्यक्ती म्हणा किंवा निधीलाही थोडेसे तिचे दात वीक आहे असल्यामुळे तिला कठीण वस्तू चावायला जड जाते. पण हे खजूर ना असे तोंडात टाकता बरोबर ना इतके छान विरघळतात ना, ते मस्त विरघळतात आणि टेस्टही त्यांची खूप छान आहे. म्हणून म्हटलं की हेच घेऊ. तर साधारणतः 1 फेर घेऊन मी मिक्सर बंद केलेला आहे. मिक्सर बंद बारीक करून घेतलं. आधी त्यातल्या बिया काढल्या कापून कापून आणि बस बाइंडिंग येईन लाडूंला, तर तेवढंच मी त्याला बारीक करून घेतलं आहे. खूप जास्त त्याचं चीक बनवायचं नाही, नाहीतर ते चिकचिक होतं आणि लाडू जे आहेत ते बसतात आपले. त्याच्यामुळे मग जाडसर दळून घ्यायचं आहे ते. त्याच्यानंतर एका ताटाला तुपाचा हात लावला. तूप जास्त वापरायचं नाही, थेंबे थेंबे वापरायचं आहे. का तर आपल्या हाताला हे जे मिश्रण आहे ते चिटकायला नको. तर हे आता मिक्सरच्या भांड्यातनं मी ताटात टाकून घेते आहे. ताटाला चिटकायला नको म्हणून तूप लावलं आणि ताटातही ते पसरवल्यानंतर बाकीचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते सगळे मी टाकते आहे. हे जे बनवते आहे हे सगळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चांगले आहेत. आणि इनकेस जर तुम्ही डाएटवर असाल तर हे लाडू नक्की ट्राय करा. तुमचं हेल्थ अँड वेट दोघं मेंटेन करण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरतात हे लाडू. याआधी मी हार्ड डेट्स होते, खजूर होते, त्याचे बनवले होते, ते चावायला जड गेले म्हणून यावेळेस खजूर घेतानाच थोडा आचार करून चांगले खजूर आणलेले आहेत. तर इथे सगळं जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून झाल्यानंतर पुन्हा हाताला तूप लावलं थोडं आणि या पद्धतीने पटापट मस्त असे लाडू मी आता बांधून घेणार आहे. काही वेळ लागत नाही, खूप फास्ट हे बनतात. फक्त एक भांडी थोडी जास्त निघतात, पण ठीक आहे. हेल्दी गोष्ट बनवायची म्हटली तर एवढी तर मेहनत चालतेच ना. तर बघा पटापट लाडू बांधले गेले. मोजून 13 लाडू झाले होते, 13चा होता. पण भरत आणि निधी त्या दोघांनीही खाऊन मारले. त्यांना कंट्रोलच होत नव्हतं, इतका चांगला पदार्थ बनवते तू. तर म्हटले आम्हाला खायचं आहे. म्हटलं ठीक आहे तुमच्यासाठीच बनतं आहे. तर त्यांनी ते खाल्ले आणि त्यामुळे मग आता 11-12च लाडू तुम्हाला या ठिकाणी दिसतील. अजून बनवायचे आहेत. ही मी फर्स्ट ट्रायल घेतली आणि अमेझिंग बनलेले आहेत लाडू. वास्तविक खूप पौष्टिक बनलेले आहे. सगळं जाडसर ठेवलं आहे जेणेकरून दाताखाली आल्यानंतर प्रत्येक जो पदार्थ आपण याच्यात टाकलेला आहे त्याची चव तुम्हाला दाताखाली जाणवेल जर असं जाडसर ठेवाल. जर आता तुम्हाला दाताचा प्रॉब्लेम असेल किंवा म्हाताऱ्या व्यक्तीला द्यायचं असेल खायला तर तुम्ही एकदम बारीक करून देऊ शकता. आता लाडू वगैरे बांधून झाल्यानंतर भाजीपाला मी आज घेतला होता. आई नसल्यामुळे सगळं मीच बघितलं आज आणि आज लवकर आले असल्यामुळे म्हटलं की ठीक आहे चला बाकीचे कामं करून घेऊ. आणि भाजी घ्यायला गेली बाहेर, भाजीवाले दादा येतात तर त्यांच्याकडे मला मक्याचे कणसं दिसले. मला नाशिकची आठवण झाली ॲक्च्युली. तर असे कणसं मी नाशिकला नाही घेत होती. नाशिकला आहे ना दाणे काढून मिळतात मक्याच्या कणसांचे, मक्के काढून मिळतात म्हणजे कॉर्न. तर डायरेक्ट आणायचं, 10-20 रुपयाचं पॅकेट मिळतं ते आणायचं आणि जो काही पदार्थ बनवायचा असेल तो बनवून घ्यायचा. पण इथे तसं नाही, कदाचित मिळतही असेल पण ते मला माहीत नाही. तर हे मी घेतले आणि म्हटलं चला आज मी भरपूर दिवसानंतर ॲक्च्युली त्याचं साल काढते. आणि साल काढल्यानंतर असं वाटलं की वाव किती छान फुल तयार झालं याचं, वाटतं ना असं क्रिएटिव्हिटी बघितल्यानंतर. तर 3 कणस घेतलेले होते, त्यातलं एक जे आहे हे खराब निघालं. आता मनात आलं की त्या दादांना बोलावं पण लगेच म्हटलं नको. त्यांनी थोडीच आतून ओपन करून पाहिलं होतं ना किंवा हाताने थोडी ना ते पॅक केलं, ते येतानाच तसं आलेलं असेल झाडाला येताना. तर मग ते दादा तरी तिथे काय करणार. बऱ्याचदा आपलं चुकतं की भाजीवाल्यांना आपण बोलतो ही भाजी अशीच निघाली तुम्ही तसंच दिलं. ते हाताने थोडी बनवतात, ते नैसर्गिकरित्या ते फक्त पेरणीचं काम करतात, पाणी खत घालतात. फळ जसं येणार असेल तसं त्यामध्ये ते शिरून तर नाही बघू शकत ना. त्यामुळे मला कधीच असं कोणाला बोलावं असं नाही वाटत, कुठल्याच भाजीवाल्या दादांना म्हणा मावशीला म्हणा की भाजी खराब निघाली तुम्ही असंच दिलं तुम्ही तसंच दिलं. वास्तविक ते बिचारे थोडी ना हाताने बनवतात. ठीक आहे हँडमेड असेल तर तिथे आपण बोलू शकतो, पण दिस इज नॉट हँडमेड. सो काय वाटतं तुम्हाला या कल्पनेबद्दल मला नक्की सांगा, कारण मला तरी ते असं त्यांना बोलणं योग्य नाही वाटत.
बस एवढंच माझं मत मला इथे मांडायचं आहे, बाकी काही नाही. तर ना हा प्रॉब्लेम आहे मला. हे जे असतात ना, हे दाणे काढायचं खूप जीवावर येते ॲक्च्युली, अजिबात निघत नाही ते. म्हणूनच मी नेहमी नाशिकला आहे ना ते रेडीमेड कॉर्न येतात, म्हणजे दाणे काढलेले असतात ना, तेच कॉर्न घ्यायचे. पण इथे मला काही मिळालं नाही. पण कॉर्नही खायचे होते, वेगवेगळ्या रेसिपीज पण तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहे कॉर्नच्या. म्हणून म्हटलं की चला जाऊ द्या, 2 कॉर्न हे करू. आणि आज मला बनवायचं आहे सूप बनवायचं, तर त्यात मला कॉर्न लागणार होते. सूप कोणतं बनवते आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर इथे झालं. निधीलाही खूप कॉर्न आवडतात आणि आईबाबांना पण एक छान रेसिपी बनवून मला खाऊ घालायची आहे. आता आईबाबा उद्या परवा आले की तेव्हा बनवून खाऊ घालेल आणि तुमच्याबरोबर पण शेअर करेल. तर 2 कॉर्नचे भले मोठे असे दाणे निघालेले होते. म्हटलं ठीक आहे, इनफ आहे, आपल्या 2-3 रेसिपीज बनल्या. प्लस निधीलाही थोडं बॉईल करून खायला दिलं की होऊन जातं आहे. आणि आता कॉर्न आईला समजलं की हिला कॉर्न आवडतात, की आई भाजीवाले दादा आले की घेतच राहील. तर आता हे जे कॉर्न आहेत ना, ते मी फ्रीजरमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये भरून देते. म्हणजे जसे आपण वाटाणे फ्रीज करतो ना, तसंच हे म्हटलं इतके दिवस तर मला फ्रीज नाही करायचं आहे, पण ॲटलीस्ट 2-3 दिवस ते चांगले राहतील, असे कोमेजून नाही जाणार. त्याच्यामुळे मग मी एअरटाईट डब्यात म्हटलं फ्रीझरमध्ये ठेवून देऊ, म्हणजे ते आतून पण चांगले राहतील आणि चवही त्याची जाणार नाही. ते झाल्यानंतर मी लगेचच किचन ओटा पूर्ण पॅक असल्यामुळे म्हटलं आता काही आवरायच्या तंत्रात पडू नको. उद्या मला छान मस्त भाजी करायची आहे, त्याचा मसाला तयार करून ठेवू. उद्याची भाजी ही असेल भरलेली वांगी. खूप दिवस झाले भरली वांगी खाल्ली, जवळजवळ नाशिक सोडलं, नाशिकला बनवली होती मी भरली वांगी. तर म्हटलं आता बनवून बघू. छोटी छोटी वांगी घेतली मी त्याच्यासाठी. आणि थकला होता ॲक्च्युली. काय थकलं होतं, चेहरा थकला होता, पण मन आणि शरीर थकलेलं नव्हतं माझं, कारण खूप घाम येत होता ना, त्याच्यामुळे थकल्यासारखं होत होतं. ते झालं. मग फ्रेश वगैरे झाली घामेघाम झाल्यामुळे. आणि दिवाबत्तीची वेळ झालेली होती, त्यामुळे देवाजवळ दिवाही लावला. आणि देवाजवळ सकाळ संध्याकाळ देवाची पूजा झाली ना, मला खूप प्रसन्न वाटतं ॲक्च्युली. नाही झाली तर चिडचिड होते. आणि पसारा तुम्ही बघू शकतात, इथून तिथून खूप पसारा पडला आहे. जे भांड्यांचं स्टँड ठेवले ना, ते दुपारी घासलेलं. ज्वारीच्या पिठाचं कॉर्न सूप बनवलेलं आहे. 1 नंबर झालेला आहे. खूप जास्त पौष्टिक आहे, लहानांपासून मोठ्यातले सगळेच घेऊ शकता. त्याचा इन डिटेल व्हिडिओ लवकरच मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. पण ते झालं कसं आहे ते मी 1 नंबर झालेलं आहे. थोडंसं मी घट्ट केलं, पोट भरलं पाहिजे त्याच्याने म्हणून. आणि खरंच खूप छान लागतं. रवं भरतला अशा गोष्टी आवडत नाही त्यांना, भाजी पोळी व्यतिरिक्त दुसरं आवडत नाही, पण त्यांनासुद्धा आवडला. लवकरच आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर. तर मंडळी, आजचा व्हिडिओ इथेच संपवते आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. टेस्टी.